सर्व महामानवांना वंदन करतो। आज आपण जेतवन बुद्ध विहार ट्रस्ट महादेवनगर मांजरी यांनी आयोजित केलेल्या या सोहळ्यासाठी एकत्र जमलोय। 135वी जयंती आपण साजरी करतोय महामानवाची, आणि ज्या महामानवाची आपण अपत्य आहोत असं जगासमोर छाती ठोकून सांगत असतो। हे सांगत असताना आपल्यावर ज्या जबाबदाऱ्या पडतात आणि ज्या पद्धतीने समाज आपला पुढे गेला पाहिजे त्या बाबतीत देखील मी इथं बोलेल। काही विद्यार्थी देखील माझ्या समोर दिसतात आहे, जीवनातले काही दाखलेही द्यावे लागतील। पण जेव्हा केव्हा अशा कार्यक्रमांना मी उपस्थित होतो, आता काल मी पंढरपूरला होतो, असंच आपलं बहुजन बंधू भाऊ परिषद आयोजित केली होती आणि तिथं मला त्यांनी बोलवलं होतं। आज आता इथं आहे, उद्या आणखी कुठं असेल, हे रोजचं सगळं सुरू आहे। याच्या मागे एक कारण आहे, म्हणजे आता ते सोशल मीडियावरती बरेच व्हिडिओ, आता ते माध्यम आहे त्यामुळे सोशल मीडियावरती ते व्हिडिओ अवेलेबल असतील, तुम्ही पाहताय। परंतु माझ्यासारखा एखादा मुलगा, म्हणजे तुमच्यातलाच आहे ना, मी तुमचंच कोणतरी, म्हणून आपुलकीने बोलवलेलं आहे। आणि आपला कोणतरी असल्यानंतर त्याला बघण्याची ऐकण्याची ती उमेद वेगळीच असते आपल्या लोकांची। आपलं म्हणतो ना आपण। आता 135वी जयंती आणि 26 जानेवारी 1950 ला देखील जवळपास 78-79 वर्ष काय झाले असतील। आणि आपण ज्या पद्धतीने आपल्या समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी तडफडतोय याची सुरुवात मला वाटतं आपण सर्वांनी स्वतःपासून करायला पाहिजे। आणि मी अभिनंदन करतो इथं या ट्रस्टचं की ज्यांनी एवढा जनसमुदाय इथं एकत्र जमवलेला आहे। मला येतानाच अप्रूप वाटलं होतं की आता हे 6ला वगैरे मला बोलवायचं होतं, संयोजक बोलले 8 वाजेपर्यंत या साहेब। मला कळून चुकलं, आपली माणसं आहेत, असू दे, निवांत येतील थोडी। आणि मला माहिती आहे मी तुमच्यातलंच आहे की मी वारंवार त्याचा उल्लेख करतोय। मग येता येता मला एक गोष्ट आठवली, माझंच लग्न 2.5 तास लेट लागलं होतं। जाऊन दे म्हणलं, मग आपलीच आहे। आता 2.5 तास लेट लागलेलं म्हणजे आपण काही घाबरायची भानगडच नाही, म्हणजे काही मुहूर्त नाही, काय नाही, काय वाटोळं होणार नाही, काय हातपाय वाकडे होणार नाही, का काय पैसा कुठे लॉस होणार नाही। मी काल पण एक उदाहरण दिलं, भोसरीमध्ये एका बुद्ध विहारामध्ये आपल्याच मी एका कार्यक्रमाला उपस्थित होतो, संयोजकांनी तिथं मला जी वेळ दिली ती तिथं मला थोडं लेट झालं। आता हे ट्रॅफिक इथून तिकडं सगळं क्रॉस करून जायचं, मग लेट पोहोचल्यावर माझं मन मला खात होतं, कारण आपण बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असं काय 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 मास्तरांनी आम्हाला शिकवलेलं आठवतंय। बहुतेक तुकाराम महाराजांचं कथन असेल। मग ते मीच लेट पोहोचणार तर मला टेन्शन आलं होतं। मग संयोजक जरा मला बाहेर घ्यायला आले, जसं आता इथं कोणतरी 1-2 जण आले होते। मग मी त्यांना म्हटलं, अरे मला लेट झालं का? ते म्हणले, नाही साहेब काही टेन्शन नाही, आतमध्ये अजून नेहमीच लोक आलेत। मग म्हणलं ठीक आहे बाबा। मग मी एंट्री मारता मारता त्यांना बोललो, अरे म्हटलं बहुतेक विषय असा आहे की बुद्ध म्हणजे तत्कालीन सिद्धार्थ ते बुद्ध होण्याच्या आधी, म्हणजे आपण आता त्यांना देवत्व प्राप्त करून दिलेलं आहे आणि आपण त्या पद्धतीने त्यांची पूजा अर्चा करतोय, सगळ्या गोष्टी होतात। पण म्हटलं तो महामानव माणूस हे सगळ्यांना माहिती आहे आणि हे आपल्याला सांगत देखील आणलेलं आहे। आणि मग माणसाकडून काही लॉस होणार नाहीये किंवा कुठली काय आपल्याला त्रास होणार नाहीये, त्यामुळे सगळे निवांत आहेत। पण हेच जर एखादा विषय मुहूर्ताचा असता तर, हाच जर एखादा विषय काहीतरी वाटोळं होण्याचा असता तर, हाच जर एखादा विषय एखादा भीतीदायक काहीतरी परिणाम होणारा असता तर, म्हटलं 10-10 मिनिटं आधी येऊन सगळे बसले असते। बरोबर आहे, बरोबर आहे। हा समाज जो आपल्या आजूबाजूला ग्रो करतोय, इव्हॉल्व होतोय, आणि ह्या सगळ्या ज्या रूढी परंपरा आहेत, माझ्या स्वतःच्या जीवनावरनं सांगतोय बनतेजी, मी काय म्हणजे कुठलेलं वाचन केलेलं नाही, काय नाही, जे काम करतो ते तुमच्या समोर रिप्रेझेंट करतो। जो अनुभव येतो तो पुढच्या दिवशी जाऊन सांगतो। मला मी जे लहानपणापासून पाहिलेलं आहे, त्या झोपडपट्टीत लहानाचा मोठा होता ना, इथं बसलेले चेहरे, आपल्या सगळ्या माणसांचा पेहराव, तुमचा असलेला आउटफिट, आपल्या माणसांचे चेहरे, हे सगळं मला सांगून जाते आपली माणसं कुठं राहतात, कुठं बसलेली आहेत। समजून घ्या, हा समाज ज्या पद्धतीने इव्हॉल्व होतोय आणि ज्या रूढी परंपरा आपल्याला आजूबाजूनी बांधून दिलेल्या आहेत, हे सगळं भीती आणि अज्ञानाचं राजकारण।
आता मी जे बोलतोय ते ज्येष्ठांसाठी चालू आहे. लहान मुलांनी विद्यार्थ्यांनी काही टेन्शन घेऊ नका, कारण आम्ही तुमच्या वयात होतो तेव्हा आम्हाला ही अक्कल नव्हती. आणि मी जाहीर करतो, आमच्या मागच्या पिढ्या आम्हाला जे सांगायचं, आमच्या पेक्षा जी मोठी माणसं, पण तेव्हा त्याची व्हॅल्यूच नव्हती. आता आम्हाला समजायला लागले, पुढच्या ठेस मागचा शहाणा, अशा काही काही म्हणी आहेत. आणि मग हे भीती आणि अज्ञानाचं जे राजकारण आहे त्याच्यावरती कित्येक लोक आपलं पोट पाळतात. आणि मेहरबानी आहे, माझ्या समोर असलेला समुदाय या गोष्टींना कमीत कमी बळी पडतो. समाज कल्याणचा सहाय्यक आयुक्त आहे मी. अंधश्रद्धा निर्मूलन हा विषय पण आमच्याकडेच आहे. मग आपल्याला जी शिकवण दिलेली आहे ती माणसांनी दिलेली आहे. आणि आताचे निओ बुद्धा म्हणून ओळखले जाणारे, आपण ज्यांना बाप म्हणतो, आमचा बाप भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील आपल्याला जी शिकवण दिलेली ते देखील मानव आहेत. आज आपण महामानव म्हणतोय. म्हणून आपल्या चालण्या, उठण्या, बसण्या, बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये त्यांनी दिलेली जर तत्व आली नाहीत तर मग आपण कुठंतरी चुकतोय का, याबद्दल देखील विचार विनिमय होणं गरजेचं आहे. संयोजकांनी माझ्या त्या बॅनर खाली ते विषय लिहिलेला आहे, विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, पालकांची भूमिका. पहिल्यांदा पालकांनाच बघतो, मग विद्यार्थी. आपल्याला अपत्य होत, आता ते परंपरागत सगळ्यांनी सांगितलं लग्न करा मग ती पोरं होतील, हे उघड उघड आहे. आणि मग त्या पद्धतीने आपल्या पण सगळ्या माणसांना लेकरं होतात. आणि मग ते आपली चालतात समाजाच्या गावगाड्यात. चाललंय मग कोण 10वी झालेलं आहे, 12वी झालेलं आहे, ग्रॅज्युएट झालेलं आहे, असं एखादं कुठलं मॅनेजर झालेलं आहे कंपनीचं, कोण इंजिनियर झालेलं आहे, कोण रेल्वेत कामाला आहे, एखादं पोरग माझ्यासारखा अधिकारी झालेलं आहे, हे चालतं. आता मला सांगा, मी ज्या वस्तीत वाढलो तिथं 100 पोरं आहेत असं आपण अज्युम करू, असं आपण गृहीत धरू. 100 माझ्या वयातली पोरं त्या वस्तीत लहानाची मोठी झाली. मग एकच अधिकारी का झाला, एखादा सीए का झाला, 98-99 मुलांचं काय झालं याच्याबद्दल कधी कोण बोलत नाही. माझं तर म्हणणं आहे, एखादं वाया गेलेल्या पोराला बोलवून त्याची लाईफ स्टोरी सांगायला, खरंच ना, त्याच्याबद्दल कधी चर्चा होणार नाही. जेव्हा एखादा मुलगा स्वतःला घडवतो, मागच्या पिढ्या मग लय मिरवतात, आमचा पोरगा साहेब आहे, आमचा पोरगा साहेब ऐकतोय, नाही झालेलं तो कोणाचा आहे, तो पण तुमचाच आहे. मग तुम्ही चुकलं कुठं? ज्या वस्तीमध्ये मी लहानाचा मोठा झालो तिथं जर आम्हाला आमच्या लेवलला जाऊन जर आम्ही अक्कल चालवली नसती तर आता मी हे व्याख्यान न देता मित्रांबरोबर बसलेलो असतो, नाहीतर चौघात माझी जुबा केसरी झालेली असते. माझी भावंड आहेत तशी, मला माहिती आहे, वाईट मानून घेऊ नका, मी तुमच्यातलं आहे. मला जर समाजाला त्या लेवलला जाऊन सुधारायची इच्छा असेल तर मला सत्य बोलावं लागेल, गुलू नाही. काय गुलू बोलून उपयोग आहे? मग हे जे स्वतःला आई बाप म्हणून घेणारी जनता आहे, माझ्या सहित तुम्ही सगळे, आम्हाला पण माझी लेख एवढी 4-4.5 वर्षे झाली आहेत, यांनी आपल्या पाल्यांवर त्या दर्जाचे संस्कार करणं गरजेचं आहे. सकाळी उठल्यावर आपण त्यांना सांगणं गरजेचं आहे, बाळा हे बाबासाहेब आहेत, यांचे उपकार आहेत आपल्यावर. आम्ही जर आमच्या येणाऱ्या पिढ्यांना आमचा इतिहास सांगू शकलो नाही तर मग आमचा या पिढ्यांच्या प्रती असलेला कुठलंही कर्तव्य आम्ही पार पाडलं नाही अशी माझी धारणा आहे. का त्यांना कळणारच नाही. मी झोपडपट्टी जन्माला आलो, पण माझी पोरगी आता 9व्या मजल्या फ्लॅट मध्ये. ही बिल्डिंग बघितल्यावर मला इथं पहिलं मी बघत होतो मागाशी बिल्डिंगकडे, मी तुम्हाला बघायचो, या बिल्डिंगला बघायचो. मला इथं माझी वस्ती आठवायची आणि मला आताचं घर माझं इथलं आठवतं. फरक बघा. आता त्या पोरीला काय कळणार आहे बरं माझ्या समाजाची व्यथा? ते सांगणं माझी जबाबदारी आहे आणि मला ते माझं आद्य कर्तव्य वाटतं. तेव्हा जाऊन माझी पुढची पिढी केवळ बायोलॉजिकल मी जन्माला घातली म्हणून ती माझ्यासारखी वागेल का? तर कदापि नाही वागणार ती. तिला आपण ज्या पद्धतीचे संस्कार देऊ, हे बघा, एखाद्या अनाथ आश्रमामधनं अडॉप्ट केलेलं बाळ सुद्धा
ज्या परिवारात वाढतं ते त्याचं अनुकरण करतं. म्हणून इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक पालकाची आपल्या पाल्याप्रती ही जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या पाल्यांना आपला इतिहास सांगावा आणि मग कशा पद्धतीने महामानवांनी दिलेले विचार आचरणात आणून स्वतःला घडवायचंय हे देखील शिकवावं. हे सगळं का करायचंय? कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जे आपला स्वतःचा इतिहास जाणत नाहीत ते कधी इतिहास घडवू शकत नाहीत. आणि म्हणून तुमचं ते कर्तव्य आहे. ज्या झोपडपट्टीत मी जन्माला आलो होतो, मला इथं तुमच्या सगळ्यांना म्हणजे मला हेवा वाटतोय तुमचा आणि अप्रूप वाटतंय तुमच्या सगळ्या संयोजकांचं. हे असला काही प्रकार आमच्या नशिबी आला नव्हता. हे आज एवढा मी आंबेडकराईट किंवा मी एवढा बुद्धिझम करत हिंडतो, हे सगळं मला अक्कल आल्यानंतरच्या गोष्टी आहेत. इथं जी बसलेली लहान लेकरं आहेत आणि त्यांचे पालक आहेत, त्यांचं अभिनंदन की ते एवढ्या लहान वयामध्ये सुद्धा इथं यायला प्रवृत्त झालेत. परंतु मी पाहत असतो 14 एप्रिल आल्यानंतर गर्दी जमतीये, 6 डिसेंबरला अभिवादन नमन करायला गर्दी जमतीये, चुकून माकून 26 नोव्हेंबरला संविधान दिन कोणीतरी आता साजरा करतंय, कधीतरी 11 एप्रिलला महात्मा फुलेंची जयंती कोणीतरी करायला पुढे येतंय. हे असे मोजके 10-12 दिवस सोडले तर उरलेल्या दिवशी हाणून मारून हाकलून इथपर्यंत आणावं लागतं. अधिकारी जेव्हा याच्यातनच बाहेर पडतो तेव्हा त्याला सगळंच माहित असतं. आणि मग तुम्ही काय लेवलचे संस्कार करणार? 10 दिवस विपश्यनेला पाठवणार का बनतेजे? मी तर कधीच केलेलं नाही. मग का तडफडतोय समाजासाठी? कुठून कळलं मला हे? 10 दिवस विपश्यनेला पाठवून 11व्या दिवशी येऊन बायकोला बडावणार नवरा असेल तर त्याला कशाला विपश्यनेला पाठव? कशाला पाठवायचं? काही गरज नाही. म्हणून तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींमधून संस्कार करावे लागतील. आपलं लेकरू उठलंय, त्याला बाबासाहेबांपुढं नतमस्तक करणं ही तुमची जबाबदारी आहे. आपलं बाळ शाळेत चाललंय, त्याला ते महत्व सांगणं तुमची जबाबदारी आहे. बघा, मला तर एवढा कमी वेळ मिळतो माझ्या लेकरावर संस्कार करायला, पण जेव्हा केव्हा वेळ मिळेल मी तिला म्हणत असतो, साऊ शिवाजी महाराज कोण आहेत रे बाळा? मग ती लगेच वर असं हात करते. आमच्या घरात सगळं तेच आहे, फोटो लावलेले आहेत. मग ती हात वर करते. मग त्यांचे 1-2 किस्से मी तिला सांगणार. रमाईचा फोटो पुढे दाखव, मग ती दाखवणार. सावित्रीमाई ती दाखवणार. हे तुम्हाला करावं लागेल आणि त्यांनी केलेलं काम हळूहळू त्यांच्या पचनी पडेल. काल मी त्या पंढरपुरात असताना आमच्या सोबत एक, आपण म्हणू ना, धार्मिक टाईपचा एक व्यक्ती आमच्या सोबत होता. आणि मग मी म्हणलो चला, मला काही इश्यू नाही बाबा, आम्ही संविधान फॉलो करणारी माणसं, तुम्ही मला मंदिरात न्या, मस्जिद मध्ये न्या, कुठेही न्या, मला काही प्रॉब्लेम नाही. आमची धारणा आमच्या सोबत आणि आम्ही त्या पद्धतीने वागण्यासाठी, जगण्यासाठी, चालण्यासाठी आम्हाला ते अधिकार मिळाले, भारतीय संविधानाने दिले. त्यामुळे म्हणलं मी चला. मग आम्ही तिथं गेलो. ते विठ्ठलाचं मंदिर, बाहेर चोखोबा महाराजांची समाधी, हे सगळं पाहत आम्ही, मला आजूबाजूला तिथं ते प्रसादाचे स्टॉल दिसले. मी म्हणलं याच्यावर एक्सपायरी डेट नाही राव. ते खव्याचे बिव्याचे स्टॉल दिसले. मी म्हणलं याच्यावर एक्सपायरी डेट नाहीये. मग ते म्हणले नाही नाही, ती देवाचा प्रसाद आहे त्यामुळं काही एक्सपायरी डेटचा काही विषय नाही. म्हणलं श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा फरक आहे बाबा. काय आता तुम्ही चितळेची किंवा काका हलवाई किंवा अन्य कोणाची मिठाई घेता तेव्हा तुम्ही त्या मिठाईवाल्यांनी पण बिचाऱ्याने लिहिलेलं असतं, ये 2 दिन के अंदर कंझ्युम करो, उसके बाद हमारी गॅरंटी नाही. किंवा जे काही पॅकेज असतं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं XYZ एक्सपायरी डेट आहे, त्याच्यानंतर काही ते खाऊ नका. आता बघा, श्रद्धा आणि अंधश्रद्धा, इथे बसलेले पण भरपूर कार्यक्रम लावणार आहेत मला माहिती आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा, आपली एखाद्या गोष्टीवर श्रद्धा आहे म्हणून तुम्ही एखादी ते खवा किंवा तो जो काही पेढा होता तो आपण प्रसाद म्हणून कंझ्युम करणे आणि त्याची एक्सपायरी डेट न बघता खाणे म्हणजे अंधश्रद्धा.
आता मला सांगा, तो माल जर एक्सपायर असेल आणि तुम्ही खाल्ला आणि 2-4 दिवस तुम्हाला जुलाब लागले, काय करता मग? कोणाला दोष देणार तुम्ही? निसर्गाला, देवाला, विज्ञानाला? कोणाला देणार? आपल्या मूर्खपणाला द्यायचा. म्हणून पालकांची जबाबदारी आहे आपल्या स्वतःसह आपल्या येणाऱ्या पिढ्यांना विज्ञानवादी बनवा, विज्ञानवादी बनवा. इथं बसलेल्या स्त्रीच्या पायात काय आहे, गळ्यात काय काय आहे, कानात काय आहे, डोक्यावर काय आहे, या सगळ्या गोष्टींचा ओळख करा. त्यांना सांगा हे कशासाठी आहे, याचा फायदा काय आहे की नाही? चांदी घातल्यावर फायदा होतोय का तांब्याचं कडं घातल्यावर वात येत नाही? सांगा. नॅचरली ज्या गोष्टींचा फायदा आहे त्या गोष्टी कॅरी करा. आणि मग विज्ञानवादी पिढी जेव्हा तुम्ही घडवाल तेव्हा निश्चितच तुम्हाला प्रगती झालेला समाज तुमच्या आजूबाजूला दिसेल. बर, आम्ही म्हणतोय म्हणून तुम्हाला विज्ञानवादी व्हायचंय का? तर नाही. तुम्हीच प्रयोग करून पहा. जगातला पहिला सायंटिस्ट हे तुम्हाला सांगून गेलेलं आहे. कोण आहे? हा, तिथं ती मूर्ती आहे. जगातला पहिला सायंटिस्ट, पहिला फिलॉसॉफर, तत्वज्ञानी, तत्ववेत्ता हे आपल्याला सांगून गेले. तुम्ही अनुभव घ्या आणि अनुभूती आल्यानंतर मग आचरण करा. अनुभूती न घेता केवळ समोरच्याने सांगितलंय, कोणीतरी आपल्याला उपदेश करतय. आज लोंढे सर आले आणि सगळ्या स्टुडंट्सला इथं एकदम पेटवून गेले आणि उद्या पाठ हे जाऊन सगळे अभ्यासिकेत बसले. 10ला नाश्ता करायच्या आधी चक्कर येऊन पडताल. समजलं? म्हणून मी सांगितलंय किंवा कोणतरी येऊन तुम्हाला सांगून गेलाय म्हणून काही करण्याची गरज नाही. 10 दिवस तुम्ही असं सगळं ऐकाल आणि 11व्या दिवशी उरलेले 355 दिवस आपल्या मनाचा कार्यक्रम लावाल तर त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळं इथं उपस्थित प्रत्येक पालकाने आपल्या अपत्याला जन्माला घालून केवळ गावगाड्यात सोडून देणं अपेक्षित नाही. आता इथून मागे ते चालायचं. 72चा दुष्काळ होता, खायचे वांदे होते. स्वातंत्र्य नुकतंच मिळालेल्या पिढ्या जन्माला येत होत्या. बाबासाहेबांचं नुकतंच निधन झालं होतं, आम्हाला काही कळतच नव्हतं. परंतु आत्ताचं युग हे सर्वांसाठी त्या लेवलचं नाही जो त्रास आपल्या मागच्या पिढ्यांनी सहन केलाय. आता तुम्हाला भारतीय संविधानाच्या अंमलाखाली इतर देशांमध्ये जे स्वातंत्र्य मिळत नाही ते देखील स्वातंत्र्य इथं आहे. संधी आहे तुम्हाला आणि त्या संधीमध्ये दर्जामध्ये समानता आहे. तुम्हाला वाटत असेल नाहीये, परंतु त्याचं पालन करण्यासाठी कायदे आहेत. तुम्हाला वाटत असेल आमच्यावरती दुजाभाव होतोय, आम्हाला त्रास दिला जातोय, आम्ही अजूनही मागास आहे, आम्हाला नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात नाही. जर असं असेल तर त्या कमेला नावाच्या झोपडपट्टीतला तुमचा हा भाऊ, तुमचा हा पोरगा, तुमचा हा दादा सहाय्यक आयुक्त कसा? बर, जो कोण इकडं निवेदकांनी माझा जोरदार अभ्यास केलाय. हा टीचर आहे. ह्या सरांनी माझा जोरदार कुठून कुठून ती माहिती काढून अभ्यास केलाय. जर असं नसतं तर मग मी तुमच्या पुढे उभा राहिलो असतो का? कोल्ह्याला द्राक्ष आंबट असतात माहिती का? आता ते खरं आहे का खोटी स्टोरी मला नाही माहित. बरं, कोल्हा ते खात नाही, मांस खातो वाटतं, असं काहीतरी आहे ना. खात पण असेल व्हेजिटेरियन कोल्हा. बरं, असं सब दुसऱ्याला द्राक्ष आंबट आहे. आपण ती उंच आहे म्हणून आंबट आहे ना. आता मला सांगा, आपल्या समाजातली आपण एक 10 मुलं या स्टेजवर बोलवली. त्यांना 2 टास्क द्यायचे आपल्याला. एक टास्क आहे कलेक्टर ऑफिस पुढे आपल्या काही मागण्यांसाठी 2 तास घोषणा द्यायचे. दुसरी टास्क आहे मी त्या मुलांचं लायब्ररीमध्ये ऍडमिशन करून देतो माझ्या पैशानी, दररोज 18 तास अभ्यास करायचा. काय चूज करतील? 2 तास घोषणा. हमारे बाप ने बोला है, लेकिन हमारे बाप ने बोला है आप पढ़ो, पढ़ के खुद को सिद्ध करो. पण जे इझी आहे, 2 तास घोषणा द्यायच्या, तराट येऊन झोपायचं,
आमच्या मणक्याचे डिस्क घसरायची वेळ आली, एवढा अभ्यास केलाय आम्ही. आणि मग जर अभ्यासाअंती तुम्हाला प्रतिष्ठा, पद, सगळ्या गोष्टी मिळणार आहेत, तर मग आपण या बाबतीत ओरडून अजिबातच आता उपयोग नाही की आम्हाला समानतेची वागणूक नाही, आम्ही झोपडपट्टीत राहिलाय, आम्हाला इंग्लिश येत नाही, आम्ही गावाकडचे, आम्ही मायग्रेटेड आहे, आम्हाला गणित जमत नाही, आम्ही झेडपीच्या शाळेतले, आम्ही मनपाच्या शाळेतले, आणि मग आता कसं होणार? असला काही संबंध नाही. जेव्हा तुमच्यातला तुमचा एक भाऊ असा येऊन मिरवतोय, मान सन्मान घेतोय, तेव्हा तुम्हाला समजलं पाहिजे की हा काही लय शाणा लागून गेलेला नाही, तो करतोय म्हणजे आपण पण करू शकतो. त्यांनी उल्लेख केला होता माझी सगळी पदं सांगताना, मी 12वीत शिक्षण सोडून दिलेलं पोरगे, वाडिया कॉलेज. आता तर लय वाचलं त्यांनी, हे या हो गेन त्या हो गेन काय, पण जिथं आमचे बांधव घसरून पडतात आणि संपतात, निस्ते नाबूद होतात, राशन भरायचे वांदे होतात, अशा लेवलला जेव्हा आपला समाज, हे बसलेली मंडळी आणि मी रिप्रेझेंट करतो, तेव्हा आम्हाला मागं राहिलेल्यांबद्दल देखील बोलणं अपेक्षित. नाही तर मग इथं आम्हाला आणण्याचा उपयोग नाही. एक विशाल लोंढे म्हणजे समाज आहे का? अजिबात नाही. माझी उरलेली 99 भावंड जे अजूनही तशीच मागास आहेत, ही का मागास आहेत हे शोधणं मला जास्त महत्वाचं वाटतं. आणि म्हणून जेवढं करता येईल तेवढं करतोय. आमच्या बापाने सांगितलं आम्हाला, तुम्ही जेव्हा उच्च पदांवर जाल, आपल्या वाड्या वस्त्यात उंडाळून काढा, तिथं जा, तुम्हाला बघून तुमचा उरलेला एखादा भाऊ बहीण या मार्गाला लागेल, आणि तो लागेल आणि आमच्यापेक्षा मोठा होईल, तेव्हा आम्हाला इथं आलेलं आज सार्थकी लागलं असं वाटेल. नाही तर तथ्य नाही. मग अशी ते कोणतर हेच होता मला, ह्याची कोण होती तिथं, मम्मी आजी कोण होते आयडोन, ते मला म्हणते की सर आले होते त्यांच्या सोबत राहा. अरे जाऊ दे, मरू दे, त्या सरच त्यांच्या सोबत राहण्यापेक्षा तू त्यांच्यापेक्षा मोठा हो, आणि तू जेव्हा पुण्याचा कलेक्टर म्हणून बसशील तेव्हा मला अभिमान वाटेल की मी तिथं गेलतो, आमचंच एक लेकरू मला बघितलं आणि ते अभ्यासाला लागलं. या लेकराला मला आज बघितल्यानंतर ह्याची चार्ज झालेली बॅटरी किती दिवस चालेल, म्हणून पुन्हा त्या सायंटिस्ट कडे जातो. त्यांनी बोललं होतं आता दीप भव, ज्यांनी ज्यांनी ते स्वीकारलं ती माणसं आज त्यांच्या क्षेत्रामध्ये, मग हे गुरुजी असतील, ते मॅनेजर असतील, आणि तुम्ही इथं जमलेले जे कोण तुमच्या क्षेत्रात आमचे बनते जे असतील, ते आपापल्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करण्याच्या लायक बनलेले आहेत. बाहेरनं मोटिवेशन काही कामाचं नाही. ते थोडा वेळ स्फुरण चढतं आणि नंतर ते उतरतं, आणि अशा लेवलला उतरतं की पुन्हा ते चढवायला गेलं की बोर होतं माणूस, काय सारखं तेच. म्हणून आपली माणसं स्वयंप्रकाशित कशी होतील याच्यासाठी आपल्याला प्रयत्नशील राहावं लागेल. मग आपण त्यांना स्वयंप्रकाशित आपल्या पुढच्या पिढ्यांना करण्यासाठी जर आपलं काही योगदान असेल तर ते देणं क्रमप्राप्त आहे. नाही देऊ शकलो तर मग काय, प्राणी देखील पुनरुत्पादन करतात जंगलामध्ये, त्यांच्या पुढच्या पिढ्या पाहिजे ती शिकारी करतात, हा प्राणी चढ झाडाव मार उडी पळ तिकडं, काय चाललंय, त्याचा उपयोग काय? म्हणून पालकांनी आपली जबाबदारी महामानवांच्या विचारांनी प्रेरित होऊन उचलावी. ऑटो मोडवर तुमचं पांग फिटणार. आता आमची आजी बिचारी मेली, ती गेले 2 महिन्यापूर्वी, ती माझ्या आईला मी लहानाचा मोठा होत असताना म्हणायची, जे पोरग तुझं पांग फेडल. मला म्हातारीचं काय गणित नाही कळलं मला लास्टपर्यंत. माझ्या आजीचं भयानकच प्रेडिक्शन तिचं, आणि नेमकं ते माझ्याच बद्दल बोलायचं, लय भावंड आहेत मला. ती म्हणायची म्हणून मी सहाय्यक आयुक्त झालोय का? नाही. आता मूळ मुद्द्यावर येतो. इथं जमलेल्या यंगस्टर्स, कॉलेज स्टुडंट्स, स्कूल मधले विद्यार्थी, आणि ज्यांना काहीतरी जीवनामध्ये शिक्षणाच्या जोरावर पुढे जाऊन आपलं अस्तित्व सिद्ध करायचंय, त्यांच्यासाठी 12वीतनं शिक्षण सोडलेला मी पुन्हा शिक्षण रिजॉईन करण्याचं कारण होतं की मी जिथं काम करत होतो तिथं मला समजलं प्रमोशन होणार नाही आपलं. आम्ही एज्युकेशन जॉईन केलं. 3 वर्ष शिक्षण पूर्ण केलं वाडिया कॉलेजला, पुढचं FY SYTY फुल टाइम काम करत केलं. सकाळी 7 ते 11 कॉलेज करायचं, 12ला कामाला पोहोचायचं, रात्री 11ला घरी यायचं, झोपायचं, उठायचं, कॉलेजला यायचं. रात्री 11ला आलेल्या पोराच्या शरीरात काय ताकद राहत असेल? मरून पडायचं.
सकाळी उठायचं परत कामाला जायचं, असं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर आता काम करत करत उन्हाळके करत करत कॉलेज केलेल्या पोराची काय हालत असते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मलाही टेन्शन येतं बरं का हे सगळं बोलताना, पण मी खरं खरं बोलून मोकळं होतो. 52% मार्क पडले मला वाडिया कॉलेज. आता इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतो, तुमच्या पासिंग सर्टिफिकेटचा आणि तुमच्या करिअरचा काही काडी मात्र संबंध नाही. तुम्हाला लिहिलंय त्या व्याख्यानाच्या करिअर गायडन्स, मुलांना करिअर गायडन्स करा. इथून 2-4-5 किलोमीटरवर मगरपट्टा सिटी नवीन नवीन त्यावेळेस तयार व्हायला लागली होती. आणि मी तो कागद घेऊन इंटरव्ह्यूला गेलो. एलिक्झर का काय मला कंपनीचं नाव आठवत नाही, त्या कंपनीच्या इंटरव्ह्यूला माझ्या मित्रांनी मला घेऊन गेला. 52% कागद. ते HR कोणते माझा इंटरव्ह्यू घ्यायला कोण होता मला पण माहित नाही, कंपनीचा कोणता रिप्रेझेंटेटिव्ह असेल. आणि त्याने ते सगळं बघितलं आणि काय जास्त चर्चा नाही केली, काय नाही, माझं आपलं चाललेलं मराठीत त्यांच्या बरोबर संभाषण. ते म्हणलं वी आर नॉट गोना हायर यू. अरे म्हणलं का? नो नो वी आर डीलिंग विथ US बेस्ड कंपनीज and we are thinking that you are not appropriate candidate to work with us. But म्हणलं why sir? आता बघा त्याला वाटलं, म्हणलं we are thinking that you are not able to talk in English. अरे म्हणलं तू बरं इंग्लिश मध्ये कुठे बोललाय, पण I can talk in English with anyone. माझ्या जिंदगीतला टर्निंग पॉइंट आहे तो. नाहीतर ग्रॅज्युएट झालेल्या पोराला 18-20 हजाराची नोकरी लागणं म्हणजे त्याची प्रगती खुंटणं. तो कागद घेऊन मी रिटर्न आलो आणि माझा एक मित्र आता इथंच आहे बघा, हेच हडपसर पोलीस स्टेशनला आता ते पोलीस आहेत, तो मला म्हणलं की आपण सरकारी नोकरी के लिए ट्राय करेंगे. हे म्हणलं आपले पास वो नौकरी के लिए जो कागज लगते हो, म्हणलं मेरे पास नहीं बाप, वो दाखला मांगेंगे ये मांगेंगे वो काय आपले पास नहीं है म्हणलं कुछ. नाही म्हणलं ट्राय करेंगे ना. ठीक आहे म्हणलं, तू बोल रहे तो करेंगे. 10वीला आपला जातीय दाखला काढलेला बनते जी, आता बौद्ध बिौद्ध कुठलं हिंदू मारलेलं आहे त्याच्यावर, काहीच कळा नाही मागच्या पिढ्यांना. आम्ही तर काय करणार, लिहिलेलं आहे तर लिहिलेलं आहे. वागण्यात बुद्धिजम पाहिजे, चालण्या बोलण्या उठण्या बसण्यात. कागदावर काय, कागदावर असलेली लाखो शेकडो आहेत. सकाळी बोलबच्चन टाकणार, संध्याकाळी उलट्या पकाडाचं शोधणार. त्या नोकरीसाठी प्रयत्न करायचा म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल होण्यासाठीची तयारी मी सुरू केली. ह्या ग्लायडिंग सेंटरला पहिल्यांदा जिंदगीत पळालोय मी. एवढा आवड हवे शरीर घेऊन. आपल्या आया बाया बी डेंजर. मी एकुलता एक पोरगा, माझ्या आईने मला 4 बिर्याणी घाल मटन, 4 बिर्याणी घाल मटन एवढा फुगवून ठेवला होता. मी तर काय करू, पहिल्यांदा हे बघा, ज्या आया आपल्या पोरांना घालते त्यांना गुदगुल्या वाटतात. या आया याडपट आहेत आपल्या, यांना कळत नाही गरज किती आहे, आपल्या पोराला घालायचं किती. त्यांना वाटतं वंशाचा देवा आहे. कसला देवा बिवा, पण ते परवडले आजकाल. मेहरबानी मला पंथी झाली आहे का नाही. माझ्याकडं महाराष्ट्राचा रहिवासी म्हणून डोमिसाईल सर्टिफिकेट नव्हतं. मग ते काढायचं कसं. पुणे स्टेशनला आपल्या पुतळ्यासमोर त्यावेळेस ते CFC केंद्र होत, दाखले बिकले मिळायचे. आता ते तिथनं काढलंय, कलेक्टर ऑफिस झालं तिथं. मग मी तिथं गेलो आणि विचारलं, आता मला डोमिसाईल सर्टिफिकेट काढायचंय. आपल्या लोकांची व्यथा सांगतोय, तुमचा मी रिप्रेझेंटेटिव्ह आहे, तुम्हाला मी रिप्रेझेंट करतोय. तिथं गेलो मला कळलं की तुम्ही 15 वर्ष प्रूफ्स पाहिजेत. म्हणलं काय प्रूफ पाहिजे, तर म्हणले तुमच्या घराचे कागद पाहिजे. अरे म्हणलं 10 बाय 10 पत्रे मारून राहिलोय, कुठले कागद मी म्हणलं, मी कधी बघितलेलं नाही कागद बिगद. बरोबर, मग ठीक आहे, प्रॉपर्टी कार्ड नसेल, कागद नसेल तर ते लाईट बिल घेऊन या म्हणे. म्हणलं लाईट बिलाला मीटर लागतो, पण म्हणलं आमच्याकडे मीटर नाही, कोणाच तरी मीटर बंद लाईट आली, संबंध संपला. मग म्हणलं आता काय करायचं. बरं ठीक आहे म्हणले, प्रॉपर्टी टॅक्स नाही, ह्याव नाही त्याव नाही, लाईटचा मीटर पण नाही. मग म्हणले पोस्टपेड टेलिफोनचं बिल घेऊन या. आता म्हणलं अवघडच का नाही. अरे लाईट नाही, मीटर नाही, फोन कुठून बाबा. मग म्हणलं आता संपला विषय, आम्ही महाराष्ट्रीयन नाही
ह्या विचारामध्ये माझी रात्र गेली, टेन्शन मध्ये मी. सकाळ उठता डोक्यात एक प्रकाश पडला. म्हणलं अरे यार, कित्येक लोक ह्या महाराष्ट्रात वर्षानुवर्ष भाडेकरू म्हणून असतील की असतील. मग मी त्या वकिलाला जाऊन विचारलं. म्हणलं, मला आठवतंय ते मुस्लिम वकील होता, असं दाढी वगैरे वाढलेली, लहान लहान मिशा. मी म्हणलं चाचू, अगर म्हणलं मेरे पास ये तीनों भी चीजें नहीं, मैं रात भर सोच के आया हूं, म्हणलं इसके पीछे म्हणलं मेरी तपस्या है. अगर म्हणलं तीनों भी चीजें किसी के पास नहीं, लेकिन अगर यहाँ पे कोई रेंटेड रहता होगा तो वो महाराष्ट्रियन है क्या? तो म्हणला है ना, मालिक के पास से लिख केला. आमच्या झोपडपट्टीतल्या एका म्हातारीकडे मीटर होता, मीटर. तिच्या मीटर मधनं सगळी जण लाईट घ्यायची. आणि आमच्या झोपडपट्टीत तिथल्या घराचा ऍड्रेस सेम आणि शेवटच्या घराचा ऍड्रेस सेम. सर्वे नंबर 412, कोंडवा कमेला 48. तिच्या आधार कार्डवरती, माझ्या बापाच्या आधार कार्डवरती झालं ते तिचं भाडे करू. आणि या महाराष्ट्रामध्ये या महार पोराला, महाराष्ट्रात महार आहे ना, तरी देखील मला मी महाराष्ट्रीयन असल्याचं सिद्ध करायला एवढ्या अडचणी आल्या. आज मला लोक विचारतात, सर एवढं तुम्ही कार्यालय ओपन ठेवलं, एवढं काम करताय, पळताय कशासाठी? अरे बाबा, माझ्याकडे येणारा प्रत्येक जण मला माझा भाऊ, बहीण, मामा, चुलता, काका, दादा, मामा वाटतो, म्हणून तर पडतो, करतो. आम्हाला आमच्या लोकांची व्यथा माहिती आहे आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीने काम करू शकतो. हे झालं कागद मिळवायचं. इथं बसलेल्या प्रत्येक पोरापोरीकडे आता या गोष्टी अवेलेबल असतील. सोपं झालंय सगळं. ही आमच्या जिंदगीची व्यथा झाली. स्वतःला सिद्ध करायला जो लायसन लागतो त्याच्यासाठी. आता खरं सिद्ध करायला काय तडफड लागते. मी 2012 साली पहिली नोकरी मिळवली, पण 2011 सालचा हाच महिना चालू होता. 14 एप्रिलला जयंतीत मरमर कुत्र्यासारखं नाचलो तिथे त्याला. मला तर काय कळायचं, असलीच जयंती असते म्हणायचं. हे आमच्या वस्तीतलं डीजे वेस्ट एंडला चालू करायचे, वेस्ट एंडच्या पुतळ्यापाशी, आणि ते पुणे स्टेशनच्या पुतळ्यापर्यंत आम्हाला नाचवायचं. आम्ही पण नाचायचो, नाचलो तेवढा, मरमर नाचलो. पार सकाळ उठायची अक्कल नव्हती, एवढा नाचलो. पण मी ठरवलं होतं की आपण ह्या जयंतीला बाबासाहेबांना अभिवादन करायचं आणि 15 एप्रिल पासून अभ्यास सुरू करायचा. नेक्स्ट डे खरं खरं उठलो आणि सकाळी 6ला जाऊन अभ्यासिकेत बसलो. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 9 महिने ताणून अभ्यास केला. 21 डिसेंबर 2011ला मी पहिली परीक्षा दिली. समाज कल्याणचा क्लर्क होण्यासाठीची ती परीक्षा होती बनतेची. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, अपकमिंग एप्रिलला त्या परीक्षेचा निकाल लागला आणि 2 जागा असताना समाज कल्याणचा क्लर्क म्हणून मी निवडला गेलो. त्यातली एक जागा मला मिळाली. फिलिंग आली, होय आपण काहीतरी आपली लायकी आहे. झोपडपट्टीतल्या त्या घराला 16,500 रुपये गव्हर्नमेंटचा पगार सुरू झाला. 2012ची गोष्ट. 12 ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 3 महिने माझा पगार झाला नव्हता. ते गव्हर्नमेंटचे हे काढ, ते काढ, कार्ड काढ, दुनिया काढ. 3 महिन्यांनी 50,000 समथिंग मला रक्कम मिळाली आणि आमच्या घरामध्ये आनंदोत्सव झाला. मग आता थांबायचं, निवांत व्हायचं. आता नोकरी मिळाली. इथे बसलेल्या बरेच जणांनी त्या केलेलं आहे. मग आई बापा लग्न लावतील, मग आमचं पत्र्याचं घर आहे, मग ते सिमेंटचं होईल. आमच्याकडे गाडी नाही, ती 2 व्हीलर होईल, 2 व्हीलरची 4 व्हीलर होईल. आणि मग आमचं चांगले टुमटुमीत घरदार संसार सुरू होईल. मग मी माझं आपलं लोंढे नाव बदलून कोंडवेकर करीन आणि मग निवांत जगीन. आता संध्याकाळची वेळ आहे, घरनं बायकोला बोलवून घेतली असती कॅम्पात. फाईन डाईन रेस्टॉरंट मध्ये बसलो असतो. तिला म्हणलं असतं मस्त चांगलं 1 पीस घालून ये बाय, आपण निवांत पार्टी करू. असली दळभद्री जनता जर समाजात असेल तर त्यांचा या समाजाला काही उपयोग नाही. बाबासाहेब म्हणायचे, उत्पन्नाचा
20वा हिस्सा तुम्ही समाजावर खर्च करा. आम्ही म्हणतो अख्खा देहच तुम्ही समाजकारणी लावा ना, जास्त आनंद येतो. इथून जाऊन जेव्हा मी बेडवर अंग टाकणार झोपण्यासाठी म्हणून, मुर्दा पडल्यासारखी झोप लागती. सकाळ कधी होती माझं मलाच कळत नाही. आणि आजचं नाही, रोजचं आहे. तुम्ही कधी येऊन बघा, सकाळी 10ला मी जसा आहे तसाच संध्याकाळी 10ला तुम्हाला सापडणार. माझ्या ऑफिसमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला संवैधानिक सनदशीर जे काम मी करू शकेल ते करून देण्यासाठी मी कटिबद्ध असतो. 40 पोरं दत्तक घेतलेत मी, खायला नाही. या अशा गप्पा आणायला व्याख्यानं द्यायला नाही. मी बरंच काहीतरी सोशल मीडियावर रील टाकणार आणि बरंच हे करणार, आमच्या बापदादाची नावं वापरून पोट भरणार, असला काही संबंध आहे. आम्ही अशी दत्तरी माणसं नाही होत जे इथं तुमच्या पुढे गप्पा मारणार आणि आम्हाला जी झक मारायची ती मारणार, असला काही संबंध नाही. आमच्या बापाने आम्हाला जे शिकवलंय ते आम्ही आचरणात आणलंय आणि आम्हाला वाटतं की आम्ही जिथं जाऊन हे सगळं बदलतोय. ऐकणाऱ्या प्रत्येक भावंडांनी त्या पद्धतीनेच वागावं, चालावं, बोलावं, झटावं. आपला समाज अजून खितपत पडलाय, त्यांच्यासाठी काहीतरी करावं. जेव्हा मजूर असलेला माझा एखादा भाऊ 700 रुपये हजेरी मधलं 70 रुपये समाजावर खर्च करतो, तेव्हा मला तो या विशाल लोंढेपेक्षा मोठा वाटतो. आणि याची गरज आहे. नाहीतर मी म्हटलं लोंढेचा कोंडवेकर करायला एक कागदाचं गॅजेट लागतं आणि ऑलरेडी मी राहिला तर दुसरीकडे भलतीकडे गेलोच, आहे का नाही? हेच घडत आले आणि समाजामध्ये याच गोष्टी घडल्यामुळं उरलेली भावंड तशीच खितपत पडलेली आहेत. आम्ही जी पोरं दत्तक घेतो ती जगवायला घेत नाही. आम्हाला अशी फिलिंग आहे की जर आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे अधिकारी घडवू शकलो आणि अशी कामं करायला या समाजात उतरवू शकलो तर आमच्या जिंदगीचं सार्थक होईल. आणि म्हणून आम्ही या लेकरांना, जी बहुजनांची लेकरं आहेत, कुठल्या जातीपातीचं बंधन नाही. आम्हाला आमच्या बापांनी शिकवलं, आम्ही काय करणार? नाही तर सगळ्या बौद्धांनी आणि आमच्या इथं शिका असलं काय भानगड नाही. नो पर्टिक्युलर समाज. या लेकरांना राहणं, खाणं, अभ्यास, अभ्यासिका, पुस्तकं हे सगळं आम्ही आमच्या फाउंडेशन मार्फत उपलब्ध करू. त्यांना काही करायची गरज नाही. तुम्ही विश्वास नाही ठेवणार, गेल्या वर्षीच्या आमच्या 23 मुलांमधला एक मुलगा गेल्या 15 दिवसापूर्वी रिझल्ट लागलाय. तो मुलगा भूमी अभिलेखला कर निरीक्षक म्हणून सिलेक्ट झालाय. गेल्या वर्षीच्या 23 पोरांपैकी 3 मुलं, 3 विद्यार्थी. तुम्ही ते धुरंधर पिक्चर बघितला का आता? हे दाखवलं ना, इंटेलिजन्स ब्युरो रॉ, तशा आयबीच्या इंटेलिजन्स ब्युरोच्या परीक्षेच्या इंटरव्ह्यूला आहेत. या वर्षीच्या 23 विद्यार्थ्यांमधले 3 मुलं सेम इंटेलिजन्स ब्युरोच्या इंटरव्ह्यूला आहेत. आणि मग अशा पद्धतीने जेव्हा आपण पॅरलल एक विचारांचा समाज निर्माण करू तेव्हा तुम्हाला या विशाल लोंढे सारखे लाखो मुलं मुली तुमच्या समोर महामानवांच्या विचारांचं काम करताना दिसून येते. याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. साऊ कुणी कुणी ऐकलंय? साऊ, साऊ कुणाला म्हणतात? जसं बाबासाहेब रमाईला रामू म्हणायचे तसं महात्मा फुले सावित्रीमाईला साऊ म्हणायचे. मग आपण नुसतं बोलवच्चन करून चालणार आहे का? आपल्या घरातनं सुरुवात करा. माझ्या लेकीचं नाव साऊ आहे, साऊ. आणि त्या साऊच्या नावानं आम्ही साऊ फाउंडेशन ओपन केले आणि या साऊ फाउंडेशनच्या अंतर्गत मी हे सगळं काम करतो की आम्ही या पद्धतीने समाजाच्या जडणघडणीमध्ये आमचं योगदान देतोय. मग इथं उपस्थित प्रत्येक मुलगा मुलगी जो आता स्वप्न बघतोय की आम्ही काहीतरी एज्युकेशन घेणार, आम्ही कुठेतरी नोकरीला लागणार, आम्ही काहीतरी उद्योगधंदा करणार, आम्ही काहीतरी व्यवसाय करणार,
अशा मुलं मुलींनी स्वतःच्या स्किल्स एवढ्या डेव्हलप करायच्या की पुन्हा तुम्हाला तुमच्या हातात असलेला जो कागद आहे तो कधीही बाधा बांधता कामा नये. म्हणून आता तुम्ही जे शिक्षण घेताय ते स्किलफुल एज्युकेशन पाहिजे. नाहीतर आमचं 15वी शिकलाय 18वी शिकलाय, मी ऐकतोय मागच्या पिढ्यांचं आहे का नाही. म्हणजे काय झालंय, BA BCom BSc झालंय, मास्टर्स केले वगैरे वगैरे. परंतु आता 10वीत असलेलं एखादं पोरग 15-16 वर्षाचा बाप मेलेला असतंय. बघा तुम्ही मागच्या 1 महिन्याभरापूर्वी शार्क टँकला आलेलं होतं ते पोरग. यंगस्टर्सला सांगतोय आपल्या मागच्या पिढ्यांना शार्क टँकचं काही घेणं देणं नाही, त्यांना आपला फिश टँकच भराय घरातला. ते पोरग जळगाव भागातलं, आता जळगाव मध्ये मातब्बर मुरब्बी सगळे केळ्याचे वेफर्स वाले, केळीला प्रसिद्ध आहे ना. तरी देखील तो मुलगा स्वतःच्या स्किल्स डेव्हलप करून प्रस्थापितांच्या विरोधात स्वतःच्या उद्योगातून स्वतःचा ब्रँड तयार करतो आणि त्या केळीचे वेगवेगळे 19 प्रकारचे वेफर्स तयार करतो. त्याची पॅकिंग हाय लेवलची, अशा पद्धतीची पॅकिंग, अशा पद्धतीचं ब्रँडिंग. आणि ही वॉज आस्किंग टू दॅट शार्क टँक की टीम, तुम्ही मला फंड करा, मी अजून ग्रो करून दाखवतो. मग कुठे गेलं डिग्री सर्टिफिकेट, कुठे गेली मास्टर्स, कुठे गेली PhD? PhD करणारे आमच्या पुढे येऊन म्हणतात सर तिकडे ते पैसे द्यायला लागतात. अरे बाबा पैसे द्यायला लागले असते तर हे झोपडपट्टीतलं ते कामवले बाईचं पोरग सायगायचं कसं काय झालं? पुन्हा तेच कोल्ह्याला द्राक्ष आंबट. म्हणून इथं उपस्थित प्रत्येक मुला मुलीने आता मी तुम्हाला जे सांगेल त्या 3 गोष्टींचा स्वतः बरं का, आई बापाला सांगू नका, गुरुजन वर्गाला सांगू नका, मामा भीमा काय काय लय बोल वचन द्यायला असतात. हे स्वतः काय करत नाही, दुसऱ्याला काय करू देत नाही. पहिल्यांदा बघा आपलं वय किती आहे. वर कळल नाही कळल मी जे सांगतोय ते, पण याच्यावर विचार मंथन करा. आपलं वय किती आहे? 20 आहे, 22 आहे, 18 आहे, 25 आहे, जे काही. म्हणजे आपल्याला अजून आपलं कर्तृत्व सिद्ध करायला किती दिवस आहे? संस्कृतीप्रमाणे म्हणतोय. आपल्या संस्कृतीमध्ये आता 2026 चालू आहे. माझं लग्न 26व्या वर्षी झाले, तेव्हा माई बायको 20 वर्षाची होती. आताच्या पोरी 25 पर्यंत वाचतात. आई बाप थांबतात, जाऊ द्यायला शिकू दे. पोरं 28-30 पर्यंत वाचतात. तिशीत गेले हे म्हणते की 50,000 घरात आणून टाकल कोणाला ठाऊक, त्याचा बाप म्हणतो मागणं. मग समजा पोरग 30 आणि पोरगी 25, ह्याच्या पुढे तर तुम्ही काय वाचणार नाही. पोरींनी मग आपलं सरेंडर व्हायचं, चपात्या लाटायच्या, एक काकाला एक हाताला चल ग बाजार. आणि पोरं मग आपलं आहे रोजचं नुसताच बसून खातोय. काही तुमच्या आजूबाजूला तुमच्या घरामध्ये तुम्ही हे बघताय. आणि सत्य हे काय लपवून चालणार नाही. आम्ही काय सोशल मीडिया नाही, आज हम हाती आहे. अरे तिकडे भांडण झालेली पण टाका की सोशल मीडियावर. आम्ही सोशल मीडिया नाही, आम्ही तुम्हाला रिअल, आम्ही जे भोगलंय, आम्ही जे बघितलंय ते तुमच्या पुढे मांडतोय. मग आपलं वय किती आहे आणि आपण या समाजाच्या गावगाड्यात किती दिवस वाचणार आहे अजून, याचं कॅल्क्युलेशन लावा. आपल्या बापाकड आईकडं आपल्याला पोचण्यासाठी किती दिवस ते तग धरू शकतील इतके इकॉनॉमिकल रिसोर्सेस आहे, याचा अंदाज लावा. आणि ते एक दिवस म्हणतील हे नुसतंच खाते, म्हणतील यार, आणि म्हणलंच पाहिजे. कारण पक्ष्यांची पिल्लं थोडे दिवस ते चोचीतनं खात्यात आणि थोड्या दिवसांनी स्वतः वेचतात. आपल्या तिकडे बघा ते चित्ते आणून सोडल्यात तिकडं नामी नाही इकडून तिकडून, आणि ते चित्तीनीला झाली पिल्लं, त्याची बघा न्यूज चालली सगळी. आता ती मोठमोठी झालीत चांगली, ती चालली शिकार करायला लगेच. आमची 35-36 पर्यंत बसतात. वाढ आळणी पाणी, वाढ बिर्याणी, आया बी वाढत बसतात. म्हणून दुसरा मुद्दा, आपल्या आईबापाकडं आपल्याला सांभाळण्यासाठी किती संपत्ती आहे
किती दिवस बिचारे आपल्याला सांभाळू शकतो. आणि तिसरा मुद्दा जो मी अतिशय खोचकपणे बोलत असतो, मी साहेब ऐकतो मग झालं म्हणून नाही बोलत, मी असाच आहे म्हणून बोलतो. नाही तर मी साहेब ऐकतो सोपेस्टिकडे बोला पाहिजे होतं. हा इथे जमलेल्या माझ्या सगळ्या बांधवांना हा तेव्हा काय बोलवचन करायचे, जे खरं आहे ते खरं आहे. अब हम पैदा हो गए झोपडपट्टी में तो लँग्वेज वैसे जाएंगे. मी माझ्या बायकोला सुद्धा सांगितलंय आपली साऊ आपल्यासारखी बोलली पाहिजे. शाळेत गेल्यावर शी कॅन टॉक इन इंग्लिश, आय डोंट माइंड. ती बिशप्स लाईन देअर शी विल गो अँड शी विल टॉक इन इंग्लिश विथ हर फ्रेंड्स, आय डोंट माइंड. घरी आले माझ्यासारखं बोलले पाहिजे, ती माझी पोरगी. आम्ही आमच्या बापासारखं नाही वागलो या बाबासाहेबांसारखं. आमची लायकी आहे का त्यांचा पोरगा म्हणून घेण्याची? त्यांच्यासारखं वागलं पाहिजे, त्यांच्यासारखं पडलं पाहिजे, टाळ पडलं पाहिजे. आमचा बाप काल कुठं बेंगलोरला होता, आज कुठे मुखेडला होता, परवा कुठे येरवडेत होता, तेरवा कुठे मुंबईला होता, परवा दिल्लीला. डायबिटीज होता, IBP होता, शुगर होता, सगळं होतं. वाहून घेतलं स्वतःला. आम्ही त्यांच्यासारखं जगलो तर फिलिंग येते, रात्री झोपताना फिलिंग येते, अरे मैं उसका बच्चा आहे. नाही तर काय उपयोग आहे? मग असे म्हणल्याप्रमाणे आमच्या रामायण लय सण केलेलं नाही, हे बायकोला घेऊन फिरताय नाही म्हण. कसले काय मग रामायण, कसलं काय काय? आपण आपल्या आत्म्याला विचारलं पाहिजे. म्हणून लेकरांनी जो तिसरा मुद्दा आहे त्याच्याकडे लक्ष द्यावं. आणि मी तो खोचकपणे बोलत असतो, तुम्हाला वाईट वाटलं तर घेणं देणं नाही. आपली लायकी काय ते पण बघावं. वय, आपल्या आईबापाची आर्थिक क्षमता आणि आपली लायकी. लायकी म्हणजे आपली बौद्धिक पातळी, आपल्याला समजतंय का, आपल्याला व्यवहार ज्ञान आहे का. समजा तुम्हाला या सीझन मध्ये हापूस आंब्याचा व्यापार करायचा आहे, मार्केट कुठे, आंबे कुठून आणणार, स्टॉल कुठे लावणार, कॅम्पेनिंग कशी करणार, ऍडव्हर्टिजमेंट कशी होणार, सोशल मीडिया किती वापरणार, जवळची गिराईक हेरणार का, नातेवाईकांमध्ये विकणार का, मित्रमंडळींनाच खपवणार का. या सगळ्याचं विचार मंथन आपल्याला करता येत आहे का? आणि हे सगळं विचार मंथन झाल्यावर आपले डेअरिंग आहे का? या सगळ्या गोष्टींचा वापर आपल्या या युवा म्हणवून घेणाऱ्या युवांनी केला पाहिजे. माझा असा कधीही आग्रह नाही की आमचा बांधव उठेल आणि प्रत्येक जण पुण्याचा कलेक्टर होईल, तर नाही. 8-10 लाख पोरं एक्झाम देतात, दरवर्षी 900-950 जणांना पदं मिळतात. 100-125 IAS असतात, पुढचे 150 IPS असतात, त्याच्या पुढचे 100-150 IRS असतात, IFS असतात, खालचे सगळे ब वर्ग नोकऱ्यांमध्ये लागतात. आणि त्या पद्धतीने दर वर्षाचा या सगळ्या एक्झामचा गावगाडा पुढे जातो. पण तुम्हाला सबस्टिट्यूट बऱ्याच गोष्टी अवेलेबल आहेत. बँकेमध्ये कामाला लागलेली बिहारी UP वाली पोरं बघा, दरवर्षी 50,000 नोकऱ्या आहेत बँकेत. सरकारी नोकरी जन्माची भाकरी. पण आम्हाला ती जन्माची भाकरी मिळवता येत नाही, मग आम्ही हातबल. मग उद्योगधंदा करायचा आहे, आमच्याकडे भांडवल नाही सर. अरे भांडवल कोणाकडे होतं? आपल्या बापाकडे होतं का? कोणाकडे नाही. पण ज्ञानाच्या जीवावर तुम्हाला गुरगुरता येईल. बाबासाहेब म्हणायचे शिक्षण वाघिणीचं दूध पिणार तो गुरगुरणार. तत्कालीन परिस्थितीत ते शिक्षण म्हटले. पण आज तुमच्या कागदावरती किती मार्क आहे हे शिक्षण नाही, तुम्ही ज्ञानार्जन किती करताय, स्किल किती वाढवताय, हे म्हणजे शिक्षण. मग अशिक्षित असलेला व्यक्ती देखील त्या दर्जाला, त्या पदाला, त्या स्टेटसला जाऊ शकतो. आणि समाजामध्ये बांधून दिलेल्या या बाबी म्हणजे काय? तुम्हाला एक तर सोशल स्टेटस पाहिजे, इकॉनॉमिकल अपब्रिंगिंगनी तुम्ही तुमचं स्टेटस निर्माण करू शकता. क्लास म्हणतो ना आपण आता, क्लास. या मगरपट्टा सिटीत राहणारी लोक काय? क्लास. खराडी क्लास, हिंजवडी, बानेर, पाषाण, NIBM आउटस्कट मध्ये काय चाललंय आहे का नाही? 5 BHK ची घरं घेते ही पोरं, 22, 25, 23 वर्षाची. 5 BHK 5,000 स्क्वेअर फूट पेंट हाऊस. कशाचे जीव ते काय साय ऐकतोय? काय संबंध? माझ्यापेक्षा 5 पट पगार घेणारे माझे मित्र आहेत IT मध्ये. आता ते तुमचं AI आलंय, AI मध्ये स्वतःच करिअर करतात. ते
चांगलं चांगलं प्रॉम्प्ट जर तुम्ही शिकू शकला, मोठा विषय नाही. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगला मोठमोठ्या पगाराच्या नोकऱ्या येतात. माहिती तुम्हाला स्वतः आलं पाहिजे. अरे मी म्हणतो काय नाही तर तुम्ही सेपरेटली स्वतःचा प्रस्ताव एखाद्या बँक मॅनेजर पुढे दाखल करू. बर, याच्यामध्ये आपली लोक मला येऊन म्हणतात सर आमचा प्रस्ताव बँकवाला मंजूर करत नाही. अरे गावांवर पोरगी दाखवतो का तुम्ही? पोरगी बघायला नटवून दाखवता ना, का तर बाबा सासरकडचे याला पसंत करतील. आपलं बँक मॅनेजर पुढे जात आहे फाटक्यात वांडाने, त्याच्या प्रस्तावाला 2 कागद लागलेली नसतात, त्यांनी कुठल्या सीएला रेफर केलेलं नसतं आणि जाऊन म्हणणार मला आता काहीतरी लय मोठा उद्योग करायचा आहे. ते बँक मॅनेजरला फिलिंग येते हे माझा रुपया परत फेडणार नाही, ह्याला पहिला हाकला. आपल्या माणसाने जर ज्ञानार्जन केलं, चांगल्या सीए कडून प्रस्ताव बनवून घेतला, त्या पद्धतीने तो बँक मॅनेजर पुढे ठेवला, बॅकग्राऊंडला स्वतःला नॉलेज असेल की कोणत्याही नॅशनलाइज बँकेला तिच्या भाग भांडवलाच्या 40% रक्कम ही डिप्राइव्ड सेक्शन क्लासवर खर्च करावी लागते. अरे तुम्ही गचुंड धरू शकता ते मॅनेजरचं कायद्याच्या बंधनात राहून. ते म्हणणं के खाली मान घालून निघतंय आणि बाहेर येऊन म्हणतोय मी भीम का दिवाना हो. असलं काही चालत नाही. दिवाना येणं म्हणता एकदम बापासारखा, बापाच्या हातावर हात मारणारा पोरगा पाहिजे. नाहीतर बाप हिमालय आणि पोरग भूताचा माळा, काय उपयोग आहे? असल्या पिढ्या पैदा झाल्या उपयोग काय? आणि मग काय रिप्रेझेंट करणार आपण? त्यामुळं आम्ही जेव्हा तुमच्या पुढे स्वतःला रिप्रेझेंट करतोय तेव्हा आमची अशी धारणा आहे की आमची येणारी पुढच्या पिढ्या याच लेवलला स्वतः झटतील. आजूबाजूला भावंड ज्या पद्धतीने पुढे गेलेले आहेत ते पाहतील आणि त्या लेवलला आपल्या स्वतःला सिद्ध करून पुन्हा आपल्या समाजाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडतील. मी, माझी बायको, माझी आईबाप, माझी पोरं एवढा म्हणजे जर तुमचा समाज असेल तर तुम्ही कुठल्या तरी हॉनोलुलू बेटावर जाऊन राहा. इथं तुमचं या समाजामध्ये काही काम नाही. एखाद वेळी मैतीला, बड्डेला, बारशाला ह्याला तुम्ही गाव गोळा करणारी जनता जर असाल तर तुमचा उपयोग नाही. एक वेळ आनंदात तुम्ही कोणाच्या सहभागी नाही झाला तरी चालेल, परंतु एखाद्याच्या गरजेला जेव्हा तुम्ही उभे राहाल तेव्हा तुम्ही या समाजाचा भाग आहात असं सिद्ध होईल. त्यामुळं आज मी इथं पालकांबद्दलच्या काही गोष्टी बोललो, विद्यार्थ्यांना काही बाबी सांगितल्या. आम्ही अभ्यास काय लेवलला केला, कसा केला हे तर मी तुमच्या बरोबर बोललोच नाही. आम्ही ती नोकरी मिळवून सेटल झालो असतो, पुढे गेलो असतो आणि तसाच संसार केला असता. यापेक्षा आम्हाला प्रत्येक क्षितिजावर दिसलेला पुढचा टप्पा पादाक्रांत करण्यासाठी मी झटत राहिलो. 2012 साली 32 रविवार वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा दिलेला विद्यार्थी मी. त्याची परिणती अशी झाली 2013ला सरकारी नोकरीवर मी क्लर्क म्हणून काम करत असताना 2013 साली जून महिन्यामध्ये मी पोलीस सब इन्स्पेक्टर झालो. जुलै महिन्यामध्ये मी सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर झालो. डिसेंबर महिन्यामध्ये 2013ला मी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, हे राशन खाता ना तुम्ही, धान्य कोठार बघण्यासाठीचा इन्स्पेक्टर झालो. आणि पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून मी जॉईन व्हायच्या दिवशी 7 फेब्रुवारी 2014 इथं पुणे स्टेशनला आपलं जीपीओच्या समोर पोलीस कमिशनर ऑफिस आहे, त्या ऑफिस मध्ये मी माझ्या हातात असलेला कागद जॉईनिंगचा घेऊन उभा होतो आणि मला एक फोन आला, लोंढे साहेब आता पेढे वाटा. मी त्यांना म्हटलो बाबा 6 महिने झालं पेढे वाटतोय, आता मला ट्रेनिंगला जाऊ द्या, आल्यावर परत पार्टी करू. मला 14 फेब्रुवारीला नाशिकला पोलीस ट्रेनिंग अकॅडमी नाशिक येथे 111 पोलीस ट्रेनिंग बॅचचा PSI म्हणून जॉईन व्हायचं होतं. माझ्या हातात कागद होता, ट्रॅक पॅन्ट घ्या, शूज घ्या, याव घ्या, त्याव घ्या, एवढ्या जोड्या घ्या, तेवढ्या घ्या, तुम्ही सकाळ तिथं हजर व्हा. तो फोन आल्यानंतर मी MPSCच्या वेबसाईटवरनं त्या बटनाच्या मोबाईलवर एक PDF डाउनलोड केली. ते PDF डाउनलोड झालं. 32 जणांच्या यादीमध्ये 7 नंबरचा समाज कल्याण अधिकारी होतो आणि ती माझी 5वी पोस्ट.
माझेच भावंड येऊन मला सांगतात, सर ही परीक्षा लय अवघड आहे हो, क्रॅकच होत नाही हो सर, एवढे अटेम्प्ट केले हो, असं केलं हो, तसं केलं हो. अरे स्पर्धा इतरांशी नाहीच आहे, स्पर्धा आपल्याशी. माझे मित्र मैत्रिणी अभ्यासिकेत अभ्यास करायचे आणि माझं शरीर आवडव्य, मला PSI व्हायची क्रेज. वॉन्टेड पिक्चर आला होता नवीन नवीन, मला पण फिलिंग यायची आम्ही सलमान सारखं काहीतरी करू, आणि मग आता PSI व्हायचे. सगळे अभ्यास करायची. मी कात्रज ते भारतीय विद्यापीठ पासून नवले ब्रिज डांबरी पळायचो. कधी कात्रज घाट, कधी दिवे घाट, कधी सनस, कधी SPचं ग्राउंड, कधी राम टेकडी, तर कधी तळजाई टेकडी. स्वतःला मी 86 किलोवरून, आयन्नो नीट आहे का आयन्नो, हे चारत बसताना पोरांना, स्वतःला मी त्या 10-11 महिन्यामध्ये 86 किलोवरून 68 किलोचा केला होता. आणि मी ज्या दिवशी PSI झालो, आजही नोंद असेल त्या डॉक्युमेंटला, 173 हाईट आणि 68 किलो वजन, अशी नोंद माझी PSI म्हणून आहे. ते PDF डाउनलोड झाल्यावर मी माझ्या आईला फोन केला, म्हणलं मम्मी कपाटातले पैसे घे आणि कॅम्पात ये कोळसा गल्लीला, आपण तिथं शूज बीज घेऊ, ट्रॅक पॅन्ट घेऊ, सगळं घेऊन माझं मला जाता येईल. मी समाज कल्याण अधिकारी म्हणून निवडलो गेलो. मला निर्णय घ्यावा लागला, मला PSI म्हणून जॉईन व्हायचं नाही. पण तो मी निर्णय कसा घेतला, मी माझ्या सरांना फोन केला, त्यांनी मला घडवलंय. कोणीतरी सांगणार लागतोच, त्याशिवाय अक्कल चालत नाही. ते मला म्हणायचे, विशाल तुम्ही करू शकताय करा, एवढंच बोलायचे आणि गप आम्हाला पेटवायचे, गप बसायचे. आम्ही आपल्याला पेटायचो. त्या दिवशी म्हणले, विशाल तुम्ही आता लय मोठे झालाय. मी 23 वर्षाचा होतो. आता इथं 23 वर्षावाले असते ना, आता अभि मैं क्या करू, कैसे करू, कुछ समज में नाही आला. आता वाटोळच होतंय का काय, मला लय डिप्रेशन आले, फास घेऊ का काय, आज चाललेलं आहे आता समाजात. मी बघतो ना, आम्ही 23 वर्षी 5 नोकऱ्या मिळवून मोकळा झालो तुम्ही. मग आता PSI रिजेक्ट करायचं आणि समाज कल्याण निवडायचं, याची काय स्टोरी. सरांना फोन केला, सर म्हणले विशाल तुम्ही लय मोठं झालाय, तुमचा निर्णय तुम्ही घ्या. मास्तर अँटिकच आहे आमचं, काय तर सजेशन द्यायचं ना, तुम्ही लय मोठं झालाय, तुमचा निर्णय तुम्ही घ्या. मी आलो टेन्शन मध्ये, बसलो आपलं डोक्या वाट ठेवून. मग मनात विचार आला, PSI म्हणून गेलो तर ग्रामीण भागात गेलो तर पोलीस स्टेशन मिळेल, शहरी भागात पोलीस चौकी. दुसरा विचार आला, एक प्रमोशन घेतलं तर मला काय बनवते API, मग काय बनवते PI, मग काय बनवते सिनियर PI, आणि मग काय बनवतील लास्टला शाल श्रीफळ घेताना ACP आणि DYSP एंड. मग म्हणलं समाज कल्याणला जॉईन झालो तर समाज कल्याण अधिकारी, एक प्रमोशन घेतलं की सहाय्यक आयुक्त जिल्ह्याचा, आणि जिल्हा ताब्यातील. PSI नॉन गॅजेटेड, समाज कल्याण अधिकारी गॅजेटेड. मग कार्यकक्षा दोघांच्या पडताळल्या आणि मग म्हटलं आता आपल्याला निर्णय घेता येईल. सर ते शेवटी एक विचार डोक्यात आला, PSI म्हणून गेलो तर गुन्हे आणि गुन्ह्यांच्या बाबतीतल्या गोष्टी मला हाताळाव्या लागतील. पण म्हणलं समाज कल्याण, कारण मी आधी क्लर्क होतो समाज कल्याणचा, म्हणलं समाज कल्याणचा समाज कल्याण अधिकारी म्हणून जर जगलो तर मला माझ्याच माणसांसाठी काम करता येईल. आणि मी ते स्वीकारलं, लिहून दिलं. लिहून माझ्या ब्रीफकेस मध्ये आजही तो कागद आहे. प्रतिमान्य पोलीस आयुक्त पुणे शहर पोलीस सब इन्स्पेक्टर पदावर हजर होत नसलेबाबत असं लिहिलेलं पत्र आहे माझ्याकडे, पोच घेतलेली मी. आणि मी तिथून निघून आलो. 2014ला कोल्हापूरला जॉईन झालो, 3 वर्ष तिथं काम केलं. 2017ला पुण्यात आलो, पुण्यात 3 वर्ष काम केलं. 2020 ते 23 सहाय्यक आयुक्त म्हणून प्रमोशन घेऊन पुन्हा मी कोल्हापूरलाच गेलो, जिथं मी खालच्या पदावर काम केलं. त्याच ऑफिसला मी समाज कल्याणचा सहाय्यक आयुक्त म्हणून काम केलं. आणि पुण्यात जिथं मी खालच्या पदावर काम केलं, आज त्याच ऑफिसचा सहाय्यक आयुक्त म्हणून काम करतोय. अभिमान मला या गोष्टीचा आहे की हा विभाग जो आपल्या वंचित शोषितांसाठी काम करतोय, तो विभाग 1932 साली बाबासाहेबांनी निर्माण केलाय आणि त्याचा मी पुणे जिल्ह्याचा सहाय्यक आयुक्त आहे. काय लेवलचा अभिमान आणि उर्मी असेल तुम्ही इमॅजिन करा. असं काम करायला मिळणं म्हणजे मी माझ्या जे काही तुम्ही म्हणत असाल पुनर्जन्म बिन्म असतील,
असे 7, 8, 10 काय 50 जन्म, या सगळ्या जन्मांमध्ये मी जे काही कमवलं असेल त्या जन्मांचं सगळं सार्थक मला या पदावर काम करताना झाल्यासारखं वाटतं, कारण हा विभागच आमच्या बापाने निर्माण केला. त्यामुळं इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला स्वतः स्फुरण चढेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. मला ऐकून ज्याला स्फुरण चढेल त्यांनी सकाळी उठून स्वतःच्या कानपाडात मारायची आणि मग म्हणायचं, अरे हे खरंच आहे का? खरं असेल तर पुढे जायचं, खरं नसेल तर आपली जेवढी कुवत आहे त्याच्यात बेस्ट करण्याचा प्रयत्न करायचा. आपल्या कुवतीपेक्षा आपल्याला जास्त करता येत असेल तर ते देखील प्रयत्न करूनच करायचं. आपल्या हॅबिट मध्ये जर या गोष्टी आल्या तर कोणतीही गोष्ट अशक्य नसती. याची उदाहरणं तुम्हाला मी काय, माझ्यासारखी शेकडो लाखो हजारो उदाहरणं आपल्या आजूबाजूला आहेत. पण जेव्हा आपण उदाहरण वाचून एखादी गोष्ट करण्यासाठी पुढे जातो तेव्हा आपल्या उदाहरणामध्ये असलेली आजूबाजूची परिस्थिती, बॅकग्राऊंड, सराउंडिंग, इकॉनॉमिकल कंडिशन हे सगळं वेगळं असतं. त्यामुळं बहीण काहीतरी झाली, भाऊ काहीतरी झालाय, पप्पांनी सांगितलंय, मम्मीनी सांगितलंय, काकांनी सांगितलंय, पिक्चर बघितलंय, मग आता काहीतरी मोठा रॉचा एजंटच बनतो, धुरंधर बनवूनच जातो, असलं काही नसते. आपली कुवत आपण ओळखायची, आता दीप भव व्हायचं, ते आचरणात आणायचं, महामानवांची चरित्र वाचायची. त्यांच्यासारखं आपण होऊ शकणार नाही, परंतु त्यांच्या पायाची धूळ होण्यासाठी आपला देह आपण झिजवू शकलो तर आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, अशी माझी धारणा आहे. मागचा जो काही तास, सव्वा तास मी तुमच्याशी इथं बोललो त्यातून एखादा जरी विद्यार्थ्याला स्फुरण चढलं स्वतः तर मला इथं आल्याचं सार्थक होईल. पालक आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या पाल्यांना चांगल्या पद्धतीने घडवण्यासाठी प्रयत्नशील असतील. धम्माचा अंगीकार करून आचरणामध्ये आणून समाज घडवण्यासाठी जर तुम्ही पुढे येत असाल तर हे 10 दिवस जयंत्या, पुण्यतिथ्या तुम्ही येऊन ज्या गप्पा ठोकता त्या सार्थकी लागल्याची फिलिंग तुम्हाला देखील येईल. एवढं बोलतो आपण सर्वांनी, मला ऐकून घेतलं. संयोजकांचं, विचार मंचावर जे उपस्थित आहे त्यांचं सर्वांचा आभार मानतो. इथं बोलवलं, मान सन्मान दिला, बोलताना एखादा दुसरा शब्द इकडे तिकडे गेला असेल तुम्ही मला माफ करा. तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो. आम्हाला आमच्या बापाची पावर आहे. भारतीय संविधानाच्या अंमलाखाली जीवन जगणारी माणसं आम्ही, आणि त्या संविधानाला पुन्हा एकदा वंदन करून महामानवांच्या विचारांना अभिवादन करून मी इथं थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.